नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचा अगदी परफेक्ट असा ब्रेड. तुम्ही याआधी कधीही बनवला नसेल, तोही आपण हा ब्रेड कुकरमध्ये बनवणार आहोत. तुम्ही हा ब्रेड कढईमध्ये सुद्धा बनवू शकता, कुठल्याही ओव्हनचा वापर न करता. बऱ्याच वेळा काय होतं, आपण पौष्टिक किंवा आरोग्यासाठी चांगला बाजारातून आपण हे समजून ब्रेड आणतो की हा ब्रेड गव्हाच्या पिठाचा आहे. बेकरीवाला ब्राऊन ब्रेडमध्ये मैदा सुद्धा वापरला जातो आणि बऱ्याच वेळा आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे आपण घरच्या घरी गव्हाच्या पिठाचा जर ब्रेड बनवला तर अतिशय पौष्टिक होतो. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बनवून फ्रेश असा ब्रेड खाऊ शकता. एकदा नक्की ट्राय करा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि जे प्रोडक्ट्स आहेत ते व्यवस्थित सांगितलेले आहेत. तुम्ही एकदा जर ते साहित्य घरात आणून ठेवलं तर बरेच वेळा तुम्ही हे ब्रेड किंवा दुसरं काही असेल ते बनवू शकता. तर हा ब्रेड पाहिल्यानंतर कोणालासुद्धा वाटणार नाही की हा ब्रेड आपण कुकरमध्ये आणि घरी बनवलेला आहे. इतका स्पॉन्जी आणि इतका मस्त होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं आपल्याला पहिलं साहित्य लागणार आहे ते ड्राय इस्ट. तर हे ड्राय इस्ट तुम्ही ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता. याच्यावर प्राईज वगैरे आहे किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्राईजचंसुद्धाही तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि हे ऑनलाईन मी मागवले. तर तुम्ही इथं लहान साईजमध्ये सुद्धा मागवू शकता. ही 100 ग्रॅमची बॉटल आहे आणि बॉटल असल्यामुळे ना हे ड्राय इस्ट व्यवस्थित असं राहतं. ड्राय इस्ट कधीही फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, ते वरती स्टोअर करून ठेवायचं. तर इथं मी साखर घेतलेली आहे 4 चमचे. इथं ना छोटा चमचा असल्यामुळे 4 चमचे साखर घेतले. ब्रेड थोडासा मला गोड हवा आहे. आता इथं कोमट दूध घ्यायचं आहे. बऱ्यापैकी थोडंसं गरम घेतले. आपण जेव्हा साखर ढवळू ना तेव्हा ते थोडंसं कोमट होतं. इथं आपल्याला ड्राय इस्ट टाकताना दुधाचं टेम्परेचर हे कोमट असायला हवं. थंड असेल तरी ड्राय इस्ट ॲक्टिव्ह होणार नाही. जास्त गरम असेल तरी ते व्यवस्थित काम करणार नाही. त्यामुळे थोडं कडकडीतच दूध घ्यायचं. साखर ढवळून घेईपर्यंत किंवा साखर वितळेपर्यंत ना ते दूध जे आहे ते कोमट होतं. नंतर आपल्याला त्यामध्ये ड्राय इस्ट जे आहे ते टाकता येतं. साखर थोडीशी ढवळून घेतली की बोटाला थोडंसं गरम जाणवेल इथपर्यंत हे दूध गरम आहे. खूप थंड जरी दुधात तुम्ही ड्राय इस्ट टाकलं तर ते ॲक्टिव्ह होणार नाही. त्यामुळे हे प्रोसेस करणं गरजेचं आहे. तर आता इथं बघा हे झाकण आहे. वरतून सुद्धा ते काढता येतं, पण मी थोडंसं दुमडून घेतलेलं आहे. 1 टीस्पून इथं आपण ड्राय इस्ट वापरतोय ते बरोबर 1 टीस्पून फुल भरून व्यवस्थित असा घेतलेला आहे. तर आता हे या दूधमध्ये टाकून घ्यायचं आहे. पण जर का तुमच्याकडे हे मेजरिंग स्पून नसतील तर तुम्ही जी आपला घरचा पोहे खायचा चमचा असतो ना ते मोजून घ्यायचं. तर अशा प्रकारे फुल भरून 1 चमचा ड्राय इस्ट आपण इथं घेतलेला आहे. तर इथं आपण 2 कप मैद्यापासून बनवणार आहोत हा ब्रेड. त्यामुळे तुम्ही इथं 1 चमचा फुल भरून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही 1.5 चमचा ड्राय इस्ट इथं वापरू शकता. आता हे ना थोडंसं ढवळून घ्यायचं म्हणजे पूर्ण दुधामध्ये हे ड्राय इस्ट मिक्स होईल. तर आता हे ढवळून घेतल्याच्यानंतर दुधाचं टेम्परेचर एकदम परफेक्ट आहे. खूप कडकडीत नाही किंवा खूप असं थंड नाही. आता हे मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे 10 ते 12 मिनटासाठी. जास्तीत जास्त 15 मिनिट. तर 15 मिनटानंतर बघू शकता ड्राय इस्ट जे आहे ते चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि वरती पाटी झाकल्यामुळे किंवा लहान झाल्यामुळे हे बघा असं खालीसुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे शक्यतो मोठं भांडं वापरायचं आहे. तर हे ॲक्टिव्ह झालेलं ड्राय इस्ट चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यामुळे ना त्याचं जे स्मेल आहे किंवा वास आहे ना तो नाहीसा होत. तर बघू शकता एकदम व्यवस्थित असं हे ड्राय इस्ट आपण मिक्स करून घेतले. तर इथे मी सोजीची चाळणी घेतलेली आहे. तर ह्या चाळणीनं आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. तर ही चाळणी गव्हाचे पीठ चाळण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. एवढी पण बारीक नाही ही चाळणी, पण शक्यतो मी तर ह्याच चाळणीनं गव्हाचं पीठ चाळून घेते. तर आता इथं 1 कप टाकून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तर इथे मी पहिल्यांदासुद्धा एकदा गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. परत एकदा चाळते म्हणजे व्यवस्थित असं याचा चाळवा आहे. तुम्ही जर मोठ्या चाळणीनं जर चाळलं तर ब्रेड तेवढं व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे जितकं बारीक चाळणीनं चाळता येईल तेवढं हे 2 वेळा गव्हाचं पीठ आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम छान असं हे गव्हाचं पीठ डबल चाळल्यानंतर तरी पण बऱ्यापैकी कोंडा जे आहे ते निघलेला आहे. तर हे अशा प्रकारे निघतो कोंडा. आता हे बाजूला करून घ्यायचं आहे. आता इथं पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ थोडंसं कमीच वापरायचं आणि आता इथं ब्रेड इम्प्रूव्हर जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. ब्रेड इम्प्रूव्हरचा जास्त वापर करायचा नाही. तुम्ही जास्त जर वापरलं तर ब्रेड चवीला व्यवस्थित लागणार नाही किंवा त्याचा फ्लेवर जास्त उतरला जाईल. बरोबर एवढं छोटा चमचा आहे याने टाकून घ्यायचं आहे. आता पोहे खायच्या चमच्याने मी तुम्हाला दाखवते का तर हा स्पून तुमच्याकडे असेलच असं नाही. आणि हे ब्रेड इम्प्रूव्हरचं पॅकेट एक जर तुम्ही मागवून घेतलं तर बऱ्याच दिवस हे जातं. इथं मी 2 मागवले होते म्हणजे 100 रुपयाला 1 पडतं. आता कमी जास्त प्राईज असू शकते पण ऑनलाईन हे तुम्हाला भेटून जाईल. तर हे अशा प्रकारे पॅकेजिंग आहे. ह्या कंपनीचं चांगलं आहे आणि हे स्टोअर आपल्याला फ्रीजमध्ये म्हणजे डिक्की जी असते खालची फ्रीजची त्यामध्ये 1-2 कॅरी बॅग
लावून किंवा प्रत्येक वेळी यूज केल्यानंतर पॅक करून हे फ्रीजच्या डिक्कीमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे ते खराब होत नाही किंवा व्यवस्थित राहतं. आता इथं पाव चमचा बरोबर हे ब्रेड इम्प्रूव्हर होतं एवढंच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर हे जे ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट आहे ते पूर्ण पिठामध्ये परत एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे पिठात टाकायचं आहे. असं केल्यामुळे ना त्याचे जे स्मेल आहे ते निघून जातो आणि ब्रेडचा वास त्या ड्राय यीस्टसारखा येत नाही. मगाशी पण आपण छान असं मिक्स करून घेतलं होतं आणि परत एकदा मी ढवळून घेतलेलं आहे. आता ह्या पिठामध्ये टाकून घेतलं, अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता इथं आपण ही पूर्ण या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपण दुधाचाच वापर केला आहे. आता एवढं टाकल्याच्या नंतर परत आपल्याला साधारण एखादी वाटी दूध लागू शकतं किंवा लागतंच. तर दूध आणखीन गरमच म्हणजे कोमट घेतलेलं आहे मी. परत अर्धी वाटी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. साधारण 2 ते 2.25 वाटी आपल्याला इथं दूध लागू शकतं. आणि हे जे पीठ आहे ते एकदम स्मूथ असं करायचं आहे, सॉफ्ट करायचं आहे, घट्टसर पीठ ठेवायचं नाही. परत अर्धी वाटी दूध आपण इथं टाकून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 2.25 वाटी दूध आपल्याला पूर्ण पीठ मळण्यासाठी लागतं. तर इथं हे गव्हाचं पीठ चांगलं चाळून घेतलं तरच ब्रेड व्यवस्थित होतो, नाहीतर ब्रेड व्यवस्थित होणार नाही. पूर्ण पीठ मळण्यासाठी आपण इथं 2.25 वाटी दूध घेतलेलं आहे. तर सर्व दूध टाकून घेतले. आता ह्याला छान मळून घ्यायचं आहे. तर याला एकदम स्मूथ होईपर्यंत आपल्याला मळायचं आहे. हे पीठ मळताना कमीत कमी 10 ते 15 मिनिट आपल्याला हे पीठ मळावं लागतं, तेव्हा त्याला जाळी छान येते आणि पीठसुद्धा स्मूथ असं होतं. तर आता तुम्हाला वाटत असेल की हे पीठ हाताला खूप चिकटते, स्टिकी असं झालेलं आहे, पण याच्यामध्ये परत अर्धी पळी तेल आपण टाकून घेतलेलं आहे. पीठ मळताना अर्धी पळी तेल टाकून घेतलं होतं. आता हे पीठ पूर्ण या तेलामध्ये असं मिक्स करून घ्यायचे. साधारण 1 ते 1.5 पळी तेल आपल्याला इथं पीठ मळताना लागतं. जोपर्यंत हे हाताला चिकटत नाही किंवा ताटाला चिकटत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. तर अशा प्रकारे ह्याला मळून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिट आपल्याला हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिट पीठ मळल्यानंतर बघू शकता एकदम स्मूथ आणि मस्त असं नरम पीठ आपलं मळून झालेलं आहे. तर हे पीठ बघा अशा प्रकारे व्हायला पाहिजे. आता याला ना आपण अर्ध्या तासासाठी किंवा 1 तासासाठी ठेवणार नाही किंवा याच्यातली हवासुद्धा घालवायची नाही. जसं बेकरीमध्ये करतात ना तशा प्रकारे आपण हे बनवणार आहोत. ब्रेड टिनला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा ब्रेड ना अगदी सहज निघाला जातो. याला बटर पेपरचा वगैरे वापर करायची बिलकुल गरज नाही. फक्त तेल जे आहे ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. ब्रशनं लावा किंवा हाताने लावलं तरी चालतं, फक्त व्यवस्थित लागलं पाहिजे. तर ह्या झाकणला सुद्धा थोडंसं लावून घेतलेलं आहे. तुम्ही पातेल्यात जर बनवत असाल किंवा कुकरमध्ये जर हा टीन पूर्ण झाकणासहित बसत असेल तर ते झाकणसुद्धा लावून घ्यायचं आहे. तर आता इथं बघा हे पीठ अशा प्रकारे थोडंसं लांबून घ्यायचं किंवा पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याला अशा प्रकारे फोल्ड करून हे बघा अशा प्रकारे आपल्याला ह्याचा गोळा तयार करायचा आहे, म्हणजे केक टिनमध्ये बसेल असा. तर इथे मी 2 वेळा फोल्ड करणार आहे. तर 1 वेळा फोल्ड करून झालेला आहे. हे बघा अशा प्रकारे परत त्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आणि परत याला असं करायचं. हे केल्यामुळे ना मध्ये होल किंवा जी जाळी आहे ती व्यवस्थित येते. आता ही बघा अशा प्रकारे, म्हणजे खूप पण असं लांबट करायचं नाही. तर केक टिनच्या आकाराचंच हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हा जो गोळा आहे तर तयार झाल्याच्या नंतर जे साईडच्या कडा आहे ते सुद्धा पॅक करायच्या आणि जिथं पॅक करून झालं आहे तिथं अशा चिमट्या काढून हे पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथून असा कट दिसणार नाही. आता हे पूर्ण असं गोल करून घेऊया आणि जो ब्रेड टिन आहे त्यामध्ये हे ठेवून घ्यायचं. ब्रेड टिनमध्ये ठेवून घेतल्यानंतर पूर्ण जे कोणी आहेत तिथंपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे पीठ जे आहे ते सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे ब्रेड जे आहे ती व्यवस्थित असा फुलला जातो. साधारण आपल्याला अर्धा ते पाऊण तास जोपर्यंत हे केक ह्या ब्रेड टिनच्या वरपर्यंत कडापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच फुलण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथं ना डबल फुलण्यासाठी ठेवतात, पण बेकरीमध्ये त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो आणि ही प्रोसेस अशा प्रकारे करतात. ही जरी प्रोसेस केली अशा प्रकारे तरीही ब्रेड चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या क्वालिटीचा तयार होतो. आता याला ना हे झाकण लावून घेऊया. झाकण लावताना ना थोडंसं काळजीपूर्वक लावायचं आहे. आता इथं कुकर ठेवलेला आहे, तर इथं ना झाकणसहित ब्रेड टिन बसत नाही, त्यामुळे मी झाकण काढूनच बेक करते का तर याच्यामध्ये ना परफेक्ट असा बेक होतो, पातेल्यासुद्धा होईल. ते एखादी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल जम्बो ब्रेड किंवा मोठ्या ब्रेडच्या साईजचा, तर तेव्हा ते आपण पातेल्यामध्ये बनवू. तर इथं ना छोटा टीन असल्यामुळे इथे मी कुकरमध्ये बनवते. आणि आता हे मीठ हे टाकून घेतल्यानंतर साधारण 15 मिनटासाठी आपल्याला हे कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि कुकरचं झाकणाची रिंग आणि त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून ना टीन जे आहे ते खाली मिठावर टेकला नाही पाहिजे. आणि त्यानंतर याच्यामध्ये बसते का हे चेक करायचं आहे. नंतर ना खूप गोंधळ होतो, तर हे झाकण बिलकुल बसत नाही, त्यामुळे हे काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे
आणि ठेवताना व्यवस्थित बसायला हवा आणि झाकणसुद्धा बसलं पाहिजे, हे अगोदरच खात्री करून घ्यायची आहे. कुकर 15 मिनिट प्रीहीट करून घेतल्यानंतरच ब्रेड टिन याच्यामध्ये ठेवून आपल्याला 25 ते 30 मिनिटासाठी बेक करून घ्यायचं आहे. ते 25 मिनिट झालेले आहेत. आपण उघडून पाहूया. तर बघू शकता एकदम छान असा फुललेला आहे ब्रेड आणि एकदम परफेक्ट असा झाला आहे. आता आपण याला ना ब्रशच्या साहाय्याने थोडंसं दूध लावून घेऊया आणि परत कुकर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत ठेवल्यामुळे याला आणखीन रंग सुरेख येतो. 25 मिनिट झालेले आहेत. 25 मिनिटाच्या नंतर परत आपण उघडून पाहून ह्या प्रकारे ब्रेड झाला आहे. आणखीन 5 मिनिट जर ठेवलं तर कुकर खूप गरम आहे, तेव्हा आणखीन छान रंग येतो. तर दूध लावून घेऊया. मोठ्या बर्नरवर आपल्याला इथं मीडियम गॅसवर ही ब्रेड बेक करून घ्यायचं आहे, तेव्हा ती सुरेख असा बेक होतो बेकरीसारखा. आणि परत आपल्याला इथं कुकर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. जर का रंग थोडा फेंट वाटत असेल तर आणखीन तुम्ही 5 ते 10 मिनिट गॅस चालू करून ठेवू शकता. तर आता इथं बेक झाल्यानंतर परत 5 ते 7 मिनिट आपण ठेवलं होतं. तर बघा पहिल्यापेक्षा किती सुरेख रंग आला आहे. तर आता हा ब्रेड कुकरच्या बाहेर काढून घ्यायचा आहे. हा ब्रेड टिन कुकरमधून काढून घेतल्याच्यानंतर थंड होण्यासाठी साधारण 10 ते 12 तास ठेवावा लागतो. थंड झाल्याशिवाय याला कट करायचं नाही. तर ब्रेड हे बघा एकदम स्मूथ आणि मऊसूत असा झालेला आहे. वाटणार नाही की आपण हा गव्हाच्या पिठाचा बनवला आहे. 2-3 तास आपण फॅनखाली हा ब्रेड ठेवला होता. आता ह्या मोल्डमधून हे ब्रेड काढून घेऊया, नाही तर यांना ह्या ब्रेड टिनला ना घाम येऊ शकतो किंवा खाली ब्रेड व्यवस्थित होणार नाही. तर बघा किती सुरेख आणि मस्त बेक झालेला आहे. आणि हे बघा टिनसुद्धा एकदम क्लीन निघला आहे. एकदम परफेक्ट असा हा ब्रेड बेक झालेला आहे आणि एकदम स्मूथ असा मऊसूत हा ब्रेड आपला तयार झाला आहे. तर बघू शकता. वाटतोय का की आपण हा ब्रेड घरी बनवलेला आहे. बेकरीमध्ये 10 ते 12 तासासाठी ही ब्रेड थंड होण्यासाठी ठेवतात. तर इथं आपण हा ब्रेड काढून घेतल्याच्यानंतर बघा कोण म्हणेल का हा कुकरमध्ये ब्रेड आपण इतका सुरेख बनवलेला आहे, इतका सुंदर झाला, इतका नरम आणि मस्त झालेला आहे. हा सँडविच ब्रेड तुम्ही कधीही हवं तेव्हा बनवून खाऊ शकता. 4 ते 5 तासानंतर सुद्धा हा ब्रेड थंड होत नाही, त्यामुळे कट करायची गडबड करू नका. पण इथं ना थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळे नंतर शूट करायला खूप परेशानी होते, त्यामुळे मी कट करायला घेतलेला आहे. तरी पण हा ब्रेड आतमध्ये गरमच आहे. तर बघा किती सुंदर स्लाइस निघलेला आहे आणि अगदी सहज कट होतो. याला जरासुद्धा असं म्हणजे त्रास होत नाही कट करताना किंवा कडक झालेला नाही. इतका स्मूथ आणि मस्त हा ब्रेड तयार झालेला आहे. कट करताना थोडंसं काळजीपूर्वक कट करावा लागतो. किती सुंदर जाळी आलेली आहे आणि एकदम परफेक्ट आपला ब्रेड तयार झालेला आहे. तर हा ब्रेड आपण कट करून घेऊया. पूर्ण ब्रेड आपण कट करून घेऊया आणि स्लाइस कट करताना पातळ स्लाइस कट करायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे स्मूथ ब्रेड झाल्यामुळे अगदी पातळ असे हे स्लाइस निघतात आणि गरम कट करताना थोडासा काळजीपूर्वक कट करावा लागतो, नाहीतर तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे बऱ्यापैकी थंड झाल्याशिवाय ब्रेड कट करायचा नाही. तरी पण मी 4-5 तास हे थंड करून घेतलेलं आहे. तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त दिसतोय. कोणाला विश्वास बसणार नाही की हा ब्रेड आपण घरी बनवलेला आहे आणि इतका सुंदर आणि मस्त चवीला सुद्धा होतो. तुम्ही एक वेळ जर हा ब्रेड बनवला ना तर तुम्ही बाहेरून किंवा बेकरीतून ब्रेड आणून बिलकुलच खाणार नाहीत. इतका परफेक्ट चवदार आणि खमंग हा ब्रेड तयार होतो. तर आजचा गव्हाच्या पिठाचा ब्रेड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. एकदम मऊसूत आणि नरम हा ब्रेड तयार झालेला आहे. वाटणार नाही की आपण हा घरी आणि कुकरमध्ये बनवला आहे. इतका स्मूथ आणि स्पॉन्जी झाला आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. तर तोडून दाखवते हे बघा एकदम मऊसूत आणि तितकाच परफेक्ट अगदी हेल्दी आणि पौष्टिक हा ब्रेड तयार होतो. अशा प्रकारे तुम्ही ही गव्हाच्या पिठाचा ब्रेड एकदा नक्की ट्राय करा. तर आजची गव्हाच्या पिठाच्या ब्रेडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय अँड टेक केअर.